थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण तुम्ही जर भारतातच फिरायला जायचा विचार करत असाल आणि ही माहिती तुम्हाला माहीत नसेल, तर तुमची मज्जा ट्रिप थेट जेल ट्रिपमध्ये बदलू शकते. हो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भारतामधील अशा 4 राज्यांबद्दल जिथे परवानगीशिवाय प्रवेश केलात तर 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. लोकांचा गैरसमज. आपण सगळेच असा विचार करतो की भारत आपलाच देश आहे, मग कुठेही फिरायला जायला काय हरकत? पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही, मग सगळं सोपं आहे, असं आपल्याला वाटतं. पण सत्य हे आहे की भारतामध्येच काही राज्य अशी आहेत जिथे जाण्यासाठी सरकारकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी नसेल तर तुम्ही कायदा मोडताय आणि त्याची शिक्षा खूप गंभीर असू शकते. राज्य क्रमांक 1, नागालँड. नागालँड. निसर्ग, डोंगर, संस्कृती आणि वेगळीच ओळख असलेलं राज्य. पण इथे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. नागालँडमध्ये प्रवेशासाठी इनर लाईन परमिट ILP आवश्यक आहे. ILP म्हणजे काय? ही एक अधिकृत परवानगी आहे जी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. जर तुम्ही नागालँडमध्ये पर्यटन, काम किंवा साध्या भेटीसाठी ILP शिवाय प्रवेश केला तर ते बेकायदेशीर मानलं जातं. याचा अर्थ पोलीस चौकशी, दंड आणि काही प्रकरणात तुरुंगवास सुद्धा. राज्य क्रमांक 2, मिझोराम. मित्रांनो, मिझोराम हे राज्य खूप सुंदर आहे. हिरवळ, शांतता आणि वेगळी संस्कृती. पण हे राज्य सुद्धा इनर लाईन परमिट कायद्याखाली येतं. इथे जाण्याआधी तुमच्याकडे वैध ILP नसेल तर तुम्हाला एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन किंवा चेकपोस्टवरच अडवण्यात येऊ शकतं. आणि जर चुकून आत प्रवेश केलाच तर काय? तर पोलिसांकडून चौकशी, कागदपत्रांची तपासणी आणि कायदेशीर कारवाई. काही प्रकरणात ही शिक्षा कठोर स्वरूपाची असते. राज्य क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश. आता येतो सर्वात संवेदनशील विषय, अरुणाचल प्रदेश. हे राज्य भारताच्या चीन सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी हालचाली, सीमावर्ती धोके या सगळ्यामुळे इथे नियम अतिशय कडक आहेत. अरुणाचलमध्ये जाण्यासाठी भारतीय नागरिकांसाठी इनर लाईन परमिट ILP, परदेशी नागरिकांसाठी प्रोटेक्टेड एरिया परमिट PAP. जर कोणीतरी परवानगीशिवाय या राज्यात प्रवेश केला तर त्याला फॉरेनर्स ॲक्ट सिक्युरिटी लॉ अंतर्गत गुन्हेगार ठरवण्यात येऊ शकतं. याची शिक्षा 5 वर्षापर्यंत तुरुंगवास, मोठा दंड आणि कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट. राज्य क्रमांक 4, मणिपूर. मणिपूर खेळाडूंसाठी प्रसिद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य. पण इथेही काही भागात विशेष कायदे लागू आहेत. येथे अनेक भाग संवेदनशील, संघर्षग्रस्त आणि सुरक्षा यंत्रणांच्या निगराणीत असतात. म्हणूनच इथे प्रवेश करताना परवानगी आवश्यक असते. विनापरवाना प्रवेश म्हणजे थेट पोलीस ताबा, चौकशी आणि काही वेळा तुरुंगवास. लोकांनी का दुर्लक्ष करू ना तुम्ही? मित्रांनो, आजकाल इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स पाहून लोक लगेच ट्रिप प्लॅन करतात. चल नागालँड जाऊया, चल अरुणाचलला ट्रेकिंग करूया. पण नियम माहिती नसतील तर एक फोटो काढायचा मोह तुमचं संपूर्ण भविष्य अडचणीत टाकू शकतो. परवानगी कशी घ्यायची? चांगली गोष्ट म्हणजे ILP काढणं आजकाल खूप सोपं झालं आहे. ऑनलाईन वेबसाईट, राज्य सरकारचे पोर्टल किंवा अधिकृत कार्यालय, काही मिनिटात तुम्हाला परवानगी मिळू शकते. म्हणून नियम मोडू नका, नियम पाळा. महत्त्वाचा संदेश, हा व्हिडिओ फक्त भीती दाखवण्यासाठी नाही तर जागरूकता वाढवण्यासाठी आहे. भारत खूप मोठा आहे आणि प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, स्वतःचे नियम आणि स्वतःची सुरक्षा गरज आहे. त्याचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्यामुळे कोणाचा तरी प्रवास सुरक्षित होऊ शकतो. अशीच महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती हवी असेल तर आमच्यासोबत रहा. धन्यवाद.